तमाम रात में रोया, गले लगा के उसे फसाने का मैं ही जरा सुना सुनाती उसे, तमाम रात में रोया, गले लगा के उसे. ही माझी अवस्था आहे त्यावेळेसची. मी नेहमी प्रत्येक स्टेजलाच गातो, गाणं सादर करतो. कागा अचानक हे येडू आलया घडून, कागा अचानक हे येडू आलया घडून, कसाई येडू तुझा डोंगर चढून, कागा अचानक हे येडू आलया घडून, कसाई येडू तुझा डोंगर चढून. कसाई येडू तुझा डोंगर चढून, कागा अचानक हे येडू आलं या घडून, कसाई येडू तुझा डोंगर चढून. या ठिकाणी गुरुवर्य विजय गुरु यांच्याकडून मला प्रेमाची भेट आली आहे. त्यांना माझी अवस्था कळली आहे, काय आहे आणि काय नाही. मनापासून धन्यवाद. भाऊंकडून सुद्धा 200 रुपयाची भेट. प्रत्येक ज्यांनी मला प्रतिसाद दिला त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. कागा अचानक हेडू आलया घडून, कसाही वेडू तुझा डोंगर चढून, कागा अचानक हेडू आलया घडून, कसाही वेडू तुझा डोंगर मला या ठिकाणी आवर्जून बोलायचं. मी कुठल्याही स्टेजला नाही बोलत, नाही का. ह्या तुमचे सर्व जी तुम्ही प्रेमाची मला भेट देता, दादा तुम्ही ऐका दोघांनी, त्यांना ऐकू द्या. तुम्ही सर्वजण जी मला प्रेमाची भेट देता त्याच्या माध्यमातूनच माझं हे सगळं चालू आहे. मला कुठलंच काय नाही, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. सगळे तुम्ही मला, मी जिथं जाईन तिथं भाऊ सगळे जर मला करतात, म्हणजे करतात काय, मार्गदर्शन भेट. याच वर्षावर मी पुण्यात आलोय आणि सगळ्यात माझं सपोर्ट सिस्टीम पुण्यात सनी भाऊ पाठवले. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण गावावरून बोलून घेऊन मला या ठिकाणी सख्या भावाचं प्रेम या माणसाने दिलंय. आणि या सगळ्यांची साथ संतोष दादा, पर्या, अजून 2-3 होती गावाकडे गेली, ते 3 परत. सगळेजण मला सख्खा भाऊ म्हणून धरून चाललंय सगळं. मला चालता येत नाही, फिरता येत नव्हतं पहिलं, तर आता थोडं तरी मी धरून बिरून चालतोय. ह्या पोरं मला सगळं माझं करायचे. सगळ्याच्या आतल्या गोष्टी असतात.
ह्या पोरांनी केले, त्यांचे आभार आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि तुम्ही जे त्याला आता बक्षीस देताय का, ते बक्षीस म्हणजे त्याच्या दवाखान्याला खर्च जातो तो, तर इतर काहीच नाहीये. महिन्याला त्याला कम से कम 15,000 रुपये खर्च आहे ऋषभला. ज्यानेही बोलवताना, ऋषभला बोलवताना, मला बोलवताना, म्हणजे बाबा किती पैसे द्यावावं, की ऋषभला बघून द्यावं पैसे, मला तरी नाही, की त्याच्या मागे काय ना काय आहे म्हणून. आणि ही सगळी तुम्ही जी बक्षीस देताय ना, त्याच्या ज्या अवस्था बघून देताय. गाणं आवडतंय तुम्हाला, पण त्याच्या अवस्था, त्याचा काय हाल आहे म्हणून. आणि असंच प्रेम ह्या गाण्यावर दिले. बरेच गाणे ऋषभच्या येतात, ऋषभला कधी खाली पाडू नका. हाही तसंच उभा, त्याला त्याच ठिकाणी राहू द्या. आणि तुम्ही सर्व हे करता त्यासाठी मी तुमचा अजन्म ऋणी आहे. आणि आयुष्यभर मी तुमचं सर्वांचं रक्तानं पाय धुतले तरी नाही भेटणार मला. ऐका, असं होईल माझ्या म्हणून कधी आलंच नाही उरी. मग अगं नीट होतो तवा गड चढलो ग तुला ठेवून डोक्यावरी. असं होईल माया म्हणून कधी आलंच नाही उरी. असं होईल माया म्हणून कधी आलंच नाही उरी. नीट होतो तवा गड चढलो ग तुला घेऊन डोक्यावरी. तुझ्या मायेनं मला न्यावा तू अढून. तुझ्या मायेनं मला न्यावा तू अढून. कसा येऊ येईल तुझा डोकार. अचानक हे डोळ्या अडून. कसा येऊ येईल तुझा डोकार. हे पाप माझं का पुण्य, हे पाप माझं का पुण्य, हाच जीवाला माझ्या घर. माझं मागच्या जन्मातलं काहीतरी पाप असेल म्हणून मी ही शिक्षा भोगतोय. आणि कुठेतरी माझं पुण्य शिल्लक आहे. धन्यवाद आहे. कुठेतरी माझं पुण्य शिल्लक आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि देवाला मागणं, म्हणून मी मरता मरता वाचलोय. ते विषय तुम्हाला मी ऐकणार, इथं ऐकायला थांबले. हे पाप माझं का पुण्य, हाच जीवाला माझ्या घोर. तुझी आठवण काढता येडू उभी राहतीस डोळ्यामोर. आठवण काढता येडू उभी राहतीस डोळ्यामोर. आठवण काढता येडू उभी राहतीस डोळ्यामोर. हे पाप माझं का पुण्य, हाच जीवाला माझ्या. तुझी आठवण काढता येडू उभी राहतीस डोळ्यामोर. आठवण काढता येडू उभी राहतीस डोळ्यामोर. आठवण काढता येडू उभी राहतीस डोळ्यामोर. हे तोंड जरी हसता मन मेला करडून. मी आता तुम्हाला हसता खेळता दिसत असेल यांच्या गाण्यात आनंद घेताना, पण हेच आनंद आहे माझा. बागीतून बाहेर गेलो की दुःख चालू, पण हे माणसं मला कधी जाणू देत नाही. हे तोंड जरी हसता मन मेला करडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढ.